मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी खुशखबर। ज्यांना पैसे आले किंवा ज्यांना अजूनही पैसे आले नाही त्या दोन्ही प्रकारच्या महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात महत्त्वाची खुशखबर या ठिकाणी समोर आलेली आहे। आज अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। काही महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले, काहींनी ऑगस्टमध्ये भरले। कोणाचं आधार लिंकिंग बाकी होतं, कोणाचं बँक अकाउंटचा इश्यू होता किंवा कोणाचे पैसे येऊनही कट झाले। तर अशा सर्व जे काही प्रश्न आहेत तर तुमचे या ठिकाणी क्लिअर होणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे। आत्तापर्यंत जवळपास 1.5 कोटीहून अधिक महिलांना या ठिकाणी सन्मान निधी मिळालेला आहे। पण अर्ज भरूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले पण ते कट झाले। तर अशा असंख्य प्रश्नाची उत्तरे आज त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची अपडेट येत आहे। त्याचबरोबर तिसऱ्या हप्त्याची तारीख देखील आता जाहीर होणार आहे। त्याचबरोबर अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे। दर महिन्याला ही जी काय भेट आहे, हा जो लाभ आहे, महिन्याला 1,500 रुपये यावर मिळावत याकरता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती, ज्या अंतर्गत काही महिलांना पहिल्या टप्प्यात म्हणजेच जवळपास 17, 18, 19 म्हणजे 14 ऑगस्टपासून 17 ते 18 ऑगस्टपर्यंत पैसे आले। ज्या महिलांना त्या टप्प्यात पैसे आले नव्हते त्यांना 31 ऑगस्ट म्हणजे 29, 30, 31 ऑगस्टपर्यंत पैसे आले। असे 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपये महिलांना आत्तापर्यंत मिळालेले, म्हणजे एकंदरीतच 3,000 रुपये भरपूर महिलांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत। पण बऱ्याचशा महिलांना अजून पैसे देखील मिळालेले नाहीत। त्याचबरोबर काही महिलांचे पैसे देखील कट झालेले आहेत। तर असे प्रमुख प्रश्न त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाही तर त्यांना नेमकं कधी पैसे मिळतील किंवा मागचे पैसे न मिळण्याचं कारण काय होतं। आता तात्काळ तुम्हाला तिसरा हप्ता लागत असेल तर काय करायचं आहे, तिसऱ्या हप्त्याची तारीख कोणती असू शकते याविषयी देखील अंदाज महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी समोर आली, ज्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय, एक्स खात्यावरून त्यांनी अधिकृत एक्स खात्यावरून एक माहिती दिली, ज्याचा GR देखील त्या ठिकाणी आलेला आहे, ज्यात सांगितलंय की योजनेसंदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याची नाव नोंदणी जी आहे याचा अर्ज करण्याची प्रक्रिया जी 31 ऑगस्टपर्यंत ज्याची लास्ट डेट होती, शेवटची तारीख होती, ती वाढवण्यात आलेली आहे। ज्याचा राज्य शासनाचा GR देखील आलेला आहे, शासन निर्णय आला आहे। ज्यात एक अतिशय आनंदाची बातमी आहे की याची नाव नोंदणी सप्टेंबर महिन्यात देखील सुरू राहणार। पूर्वी 1,500 रुपये प्रति महिन्याला मिळण्याचा जो लाभ आहे तो 1 जुलैपासून सुरुवात करण्यात आला होता, ज्याचा लाभ जे काय अर्ज भरण्याची तारीख होती ती 31 ऑगस्ट होती। पण आता त्याविषयी मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय आला आहे, 2 सप्टेंबर रोजी शासन निर्णय आला आहे, ज्यात सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। म्हणजे अजूनही अर्ज भरला नसेल तर तात्काळ तुम्ही अर्ज भरायचा आहे। याविषयी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे की तुम्ही आता ॲपच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज भरू शकता। फक्त तुमचा जो अर्ज स्वीकृती आहे, मंजुरी देण्याचं काम आता फक्त अंगणवाडी सेविका यांनाच देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही अर्ज भरा। आता ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाही, ज्यांनी फॉर्म भरलाय पण अजूनही पैसे आले नाही, आता पहिल्या टप्प्यात कोणाला पैसे आले याच्याविषयी आपण माहिती घेऊयात। पहिल्या टप्प्यात म्हणजे 17 ऑगस्ट ते म्हणजे 14 ते 17 ऑगस्टमध्ये ज्या महिलांना पैसे आले तर त्यांच्यासाठी एक अंतिम तारीख ठेवण्यात आली होती 31 जुलै, म्हणजे ज्या महिलांचा फॉर्म 31 जुलै आधी अप्रूव्ड झाला होता, मंजूर झाला होता, ज्यांचं आधार लिंकिंग 31 जुलै आधी झालं होतं, ज्यांचं बँक खातं चालू होतं 31 ऑगस्टपूर्वी 31 जुलैपूर्वी, तर त्यांना 14 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत म्हणजे पहिल्या टप्प्यात पैसे आले। मग त्यामध्ये काय झालं की काही महिलांनी 1 ऑगस्ट नंतर फॉर्म भरायला सुरुवात केली, 1 ऑगस्ट नंतर काय फॉर्म भरायला सुरुवात केली। तर मग त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला 29, 30, 31 ऑगस्टपर्यंत। तर त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देखील काही महिलांना आले। मग ते कोणत्या महिलांना आले की ज्यांनी 1 ऑगस्टपासून 24 ऑगस्टपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले, म्हणजे ज्यांचा फॉर्म मंजूर झाला, त्या ठिकाणी अप्रूव्ड असा मेसेज आला, त्यानंतर ज्यांचं आधारला जे काय आहे बँक लिंकिंग आहे 24 तारखेच्या आधीपर्यंत, अशा सर्व महिलांना पैसे आले। मग त्यातल्या त्यात अजूनही काही महिला राहिलेल्या आहेत, तर त्यांना पैसे केव्हा येणार आणि ज्यांचे पैसे येऊन कट झाले त्यांना पैसे कधी येणार। आणि त्याचबरोबर तिसरी सगळ्यात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की तिसरा हप्ता केव्हा होऊ शकतो, केव्हा होणार आहे याविषयी देखील अपडेट आता एक समोर येत आहे। तर काय झालं की ज्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही तर त्यांनी आता तिसरा टप्पा जो असणार आहे तो 31 ऑगस्टपर्यंतचा असणार आहे। 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे सर्वचे सर्व जे काय अर्ज भरणं असेल, अर्ज अप्रूव्ड होणं असेल, आधारला बँक लिंक करणं असेल, तर या सर्व गोष्टी जर झालेल्या असतील 31 ऑगस्टपर्यंत, तर कदाचित तुम्हाला जो तिसरा टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये तुम्हाला जून
त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 3 महिन्याचे पैसे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 4,500 रुपये मिळू शकतात. आता या व्यतिरिक्त एक अशी हे समोर येत आहे की ज्या महिलांचे पैसे आले पण कट झाले. आता आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारण्यात येते की 3,000 रुपये आले होते, त्यातून कोणाचे 1100 रुपये कट झाले, तर फक्त 1900 रुपये शिल्लक राहिले, तर काही महिलांचे 800 रुपये कट झाले. तर हे कशाचे कट झाले आणि कसं काय कट झाले, तर याविषयी आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी बँकांना सक्त निर्देश दिले होते की कोणत्याही महिलेचे बँक खात्यातून पैसे वजा करू नये. म्हणजेच कुठलं एखादं कर्ज असेल, एखादा कर्जाचा हप्ता असेल, मिनिमम बॅलन्सचा जो दंड असेल, तर कुठलेही असे पैसे कट करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर तुमच्या बँक खात्यातून असे पैसे कट झाले असतील तर तुम्ही तात्काळ बँकेमध्ये जाऊन त्याविषयी विचारणा करा. कारण की सरकारने स्पष्ट याविषयी सांगितलेलं आहे की तुमचा एकही रुपया बँक त्या ठिकाणी कट करणार नाही. लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे आले असतील तर बँकेचे काही असू द्या, कुठलेही पैसे राहिलेले असतील तर ते यामधून कट न करण्याविषयी सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. याविषयी तुम्ही बँकेला कल्पना द्या आणि तात्काळ तुमचे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तिसऱ्या टप्पा जो जाहीर झाला आहे, तिसऱ्या टप्प्याची जी तारीख आहे तर ती देखील त्या ठिकाणी आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी तुमचं आधारला बँक खातं जर त्या ठिकाणी लिंक झालेलं नसेल तर तुम्ही NPCIच्या वेबसाईटवरून ते लिंक करू शकता. त्याची आम्ही व्हिडिओ देखील याविषयी टाकलेला आहे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर तुम्ही टायटलवर डबल क्लिक करून डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी तोही व्हिडिओ पाहू शकता. या व्यतिरिक्त तुमचं आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्ही बँकेतही जाऊ शकता. बँकेत गेल्यानंतर साधारणपणे एक 7 ते 8 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये लागत असतो. तर तुम्ही जाऊन तिथे एक अर्ज भरून द्यायचा आहे. तो अर्ज भरला की तुमचं आधार जे काय लिंकिंग आहे तर ते देखील तात्काळ होऊ शकतं आणि ते देखील तुम्ही आत्ता तिसरा टप्पा सुरू होण्याच्या आधी तात्काळ करून घ्या आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी ते जर केलं तर तुम्हाला नक्कीच पुढचे जे टप्प्याचे पैसे देखील आता यायला सुरुवात होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामध्ये शंका आहे, सगळ्याच्या मनात जो प्रश्न आहे तो म्हणजे साधारणपणे यासाठी आता जो सप्टेंबरमध्ये जर अर्ज भरला तर नक्की किती पैसे येतील. तर सप्टेंबरमध्ये तुम्ही 30 जे काय आता ह्या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जर तुम्ही अर्ज भरला तर तुम्हाला 3 महिन्याचे पैसे येतील का, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे पैसे मिळतील का फक्त सप्टेंबरचे पैसे मिळतील, तर असे सातत्याने प्रश्न उभा राहत आहे. तर याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, यावर अजून काही क्लिअर झालेलं नाही. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही कोणाच्याही सांगण्यावर किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या कुठल्याही वृत्तावर महिलांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर नक्कीच सर्व महिलांना याच्याविषयी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी येऊ शकतं. त्याचबरोबर जो तिसरा टप्पा आहे तर तो देखील लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहे. तात्काळ त्या ठिकाणी येणाऱ्या 7-8 दिवसामध्येच किंवा जवळपास 15 तारखेपर्यंतच कदाचित एक यामध्ये चांगली आनंदाची बातमी आपल्याला मिळू शकते अशी आपण आशा करू शकतो. नक्कीच तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व महिला तसेच ज्यांना पैसे आत्तापर्यंत मिळाले त्यांच्यासाठीचा तिसरा हप्ता देखील आता लवकरात लवकर मिळू शकतो अशी त्या ठिकाणी आशा निर्माण झालेली आहे. महिलांमध्ये खूप उत्सुकतेचं वातावरण आहे. कौतुकास्पद ही योजना आहे. भरपूर महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. तर नक्कीच मुख्यमंत्र्यांचे देखील आभार त्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून व्यक्त होताना इथे दिसत आहे. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून